नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय गोटातून एक मोठी बातमी. राज्यातलं शिंदे फडणवीस सरकार बेकायदा असल्याचा दावा शिवसेनेने केलाय. आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे, त्यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत कोर्ट निर्णय देत नाही तोपर्यंत शिंदे फडणवीस सरकार बेकायदेशीर असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. या प्रकरणी शिवसेनेचे नेते सुभाष देसाईंनी राज्यपालांना एक पत्र लिहिलंय. राज्यपालांनी नव्या मंत्र्यांना शपथ देऊ नये अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. सरकार काळजीवाहू असेल असंही राऊत म्हणाले. शिवसेनेच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. शिवसेनेच्या या पत्रामुळे राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडलाय का असा प्रश्नही आता निर्माण झालाय. आज शिवसेनेच्या वतीनं जनरल सेक्रेटरी महासचिव सुभाष देसाई यांनी राज्यपालांना एक पत्र दिलेलं आहे. ते अत्यंत महत्त्वाचं आहे. राज्यपालांना सर्वोच्च न्यायालयाने जे काल ती भूमिका घेतली त्या संदर्भात अवगत केलेलं आहे की अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे आणि त्याच्यात सुनावणी व्हायची आहे आणि सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र घटनापीठापुढे ही सुनावणी घेईल. तोपर्यंत हे सरकार आणि मुख्यमंत्रीपद हे बेकायदेशीर आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये राज्यपालांनी कोणत्याही मंत्र्यांना शपथ देऊ नये आणि या सरकारला कोणतेही अधिकार देऊ नये. फार तर सरकार काळजीवाहू असेल तोपर्यंत आणि कोणतंही लाभाचं पद, कोणती शपथ मंत्र्यांना देणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या निर्णयानुसार बेकायदेशीर ठरेल. अशा प्रकारचं शिवसेनेकडून एक सविस्तर निवेदन आणि भूमिका महाराष्ट्राच्या राज्यपालांना आज देण्यात आलेलं आहे. या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार बोलण्यासाठी, प्रतिक्रिया देण्यासाठी आता आपल्यासोबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार जोडले गेलेले आहेत. सुधीर भाऊ, शिवसेनेची ही भूमिका तुम्ही ऐकलेली असेल. आज मंत्रिमंडळाचा जो विस्तार रखडलेला आहे त्याच्या मागचं प्रमुख कारण हेच आहे का, की तुम्हालाही भीती आहे की जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत आपण हे करू नये? ज्यांचं प्रेम खुर्च्यांवर असतं, ज्यांचं लक्ष फक्त आणि फक्त मंत्रिपदावर असतं, ज्यांचं लक्ष काही करून मुख्यमंत्री पदच आपण प्राप्त केलं पाहिजे, त्यांना त्याग, समर्पण, या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पहिल्यांदा गरिबांच्या मदतीला धावून चालले आहेत हे कधीच लक्षात येत नाही. शिवसेनेचा प्रवास हा सत्य गेल्यानंतर शिवसेना ते रडकी सेना असा प्रवास या पत्रानुसार दिसतो आहे. की आता सत्ता होती, अभद्र युती केली, त्यांच्याच 39-40 आमदारांनी उठाव केला आणि आज शिवसेना हे कार्यकर्त्यांच्या हाती त्याचं नेतृत्व गेलं. वारसा नेतृत्व संपलं, घराणेशाही संपली आणि आता कार्यकर्ता जो पक्षाचा आत्मा असतो, जो शिवसेनेचा मूळ आत्मा होता, त्याच्या आता शिवसेना गेली. आता अशा पद्धतीने पत्र द्यायचं, लोकांमध्ये द्विधा मनस्थिती करायची आणि आपली सत्ता गेल्याचं दुःख हलकं करायचं, हे या पत्रांनी साध्य करण्याचा एक असफल प्रयत्न आहे. ठीक आहे. याशिवाय या प्रयत्नाला कोणतीही किंमत नाही. धन्यवाद सुधीर भाऊ, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. दरम्यान आज जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या बद्दल, शिवसेनेबद्दल नेमकं काय म्हटलंय, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबद्दल काय म्हटलंय जाणून घेऊयात. राज्यपालांना आम्ही विनंती केलेली आहे की कोणतंही घटनाबाह्य कृत्य यापुढे राजभवनातून होणार नाही किंवा आपल्या माध्यमातून होणार नाही याची ग्वाही महाराष्ट्राला आहे. जे झालं ते झालं, पण शेवटी ही कायद्याची लढाई आहे आणि ती चालू राहील. म्हणून हे सरकार बेकायदेशीर आहे, मुख्यमंत्रीपदी घेतलेली शपथ बेकायदेशीर आहे आणि मंत्रिमंडळ जे लटकून पडलेलं आहे ते त्याचमुळे अजून मंत्रिमंडळाचा विस्तार हे करू शकत नाही. जर मंत्र्यांनी शपथ घेतली तर ते घटनेचा द्रोह ठरेल, ही घटनाविरोधी ठरेल. प्रमुख न्यायाधीशांनी हस्तक्षेप केलेला आहे, लक्षात घ्या.
मुंबई मेट्रो प्रकल्पाची सर्व सूत्र पुन्हा एकदा अश्विनी भिडे यांच्या खांद्यावर देण्यात आलेली आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी फाईल पोहोचलेली आहे। आज उशिरापर्यंत याबद्दलचा निर्णय होण्याची शक्यता आहे। मुंबई मेट्रोच्या कामाला गती देण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारनं हा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। याच्या आधी सुद्धा अश्विनी भिडे यांच्याकडेच ही जबाबदारी होती जेव्हा राज्यात फडणवीस सरकार होतं। त्यानंतर महाविकास आघाडी सरकार आलं आणि महाविकास आघाडीने सरकारनं काही बदल केलेले होते। गेल्या 2.5 वर्षात मुंबई मेट्रोचं काम हे बऱ्यापैकी काही ठिकाणी रखडलेलं आहे। अशा परिस्थितीत त्याला पुन्हा वेग देण्यासाठी म्हणून अश्विनी भिडे रिटर्न्स झाल्यात का असंही म्हणावं लागेल। राष्ट्रपती पदाच्या उमेदवार मुर्मू यांना शिवसेनेनं अधिकृत पाठिंबा जाहीर केलाय। एनडीएच्या उमेदवार असलेल्या मुर्मू यांना उद्धव ठाकरे यांनी आपला पाठिंबा जाहीर केल्याची भूमिका आज मांडली। खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे या संदर्भातली विनंती एकमुखानं केली होती। आदिवासी महिलेला राष्ट्रपती होण्याची संधी मिळतेय, त्यात शिवसेनेनं सहभागी व्हावं आणि शिवसेनेच्या या बैठकीत भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान देण्यावरून मोठा गदारोळ सुद्धा झाला होता। शिवसेनेच्या अंतर्गत खासदार पूर्णपणे भाजपच्या सोबत जावं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत या भूमिकेचे होते, तर संजय राऊत यांचा मात्र याला विरोध होता। भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आता शिवसेनेचे आमदार आणि खासदार मतदान करणार आहेत। आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदाची संधी मिळणार असल्यानं आम्ही त्यांना पाठिंबा देत असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। काल शिवसेना खासदारांच्या बैठकीत भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला मतदान देण्यावरून चर्चा झालेली होती आणि त्यात संजय राऊत विरुद्ध इतर सर्व खासदार असं चित्र दिसलं होतं। की पहिल्या प्रथम एका आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी मिळते आहे। आमच्या समाजाला एक नाही म्हटलं तरी एक वेगळी ओळख मिळते आहे की आदिवासी सुद्धा केवळ आदिवासी नाही तर देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होऊ शकतात। तर आपण त्यांना पाठिंबा दिला तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल। आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विनंतीचा आणि प्रेमाने सगळ्यांनी जो काही आग्रह केला मला, त्या सगळ्याचा मान ठेवून शिवसेना राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष पदासाठी द्रौपदी मुर्मूताई यांना पाठिंबा देत आहे। दरम्यान हा पाठिंबा देण्यासाठी आपल्यावर कुठलाही दबाव नाही, शिवसेनेनं खोट्या मनानं विचार केला नाही हे सांगायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत। पाठिंबा देण्यामागे मी पुन्हा सांगतो, कोणताही दबाव कोणताही कारण नाही, तर आताचे जे राजकारण सुरू आहे हे राजकारण पाहिलं तर मी पाठिंबा द्यायच्याऐवजी विरोध करायला पाहिजे। पण शिवसेनेने कधीच राष्ट्राध्यक्ष पदासाठी खोट्या मनाने विचार केलेला नाही। शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिंदे गटाचं राजकीय वजन सतत वाढत चाललंय। आगामी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजप प्रणित एनडीएनं शिंदे गटाला बैठकीसाठी निमंत्रण दिलंय। शिवसेनेनं भाजपशी फारकत घेतल्यानंतर एनडीएतून काढता पाय घेतला। शिवसेनेची जागा आता शिंदे गटाला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। तर शिंदे गटाकडून सातत्यानं भाजपच्या सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न केला जात होता आणि आता केंद्रात सुद्धा शिंदे गट भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेला असेल। एनडीए मध्ये शिंदे गटाला स्थान, राष्ट्रपती निवडणुकीत भाजपची खेळी, एनडीएत सहभागी होणार शिंदे गट। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएनं शिंदे गटाला आमंत्रण दिलेलं आहे। खरं तर 2019 मध्ये शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर एनडीएतून शिवसेनेनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला होता। गेल्या 2.5 वर्ष राज्यात शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये सहभागी जरी असली तरी शिवसेना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएमध्ये सहभागी झालेली नव्हती। मात्र काही दिवसांपूर्वीच आता शिंदे गटानं भाजपच्या मदतीनं राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर राजकीय समीकरण बदललेलं आहे। शिंदे गटाच्या रूपानं भाजपला राज्यात नवा सहकारी मिळालाय। तसंच एनडीएमध्ये शिंदे गटाची भर पडणार आहे, त्यामुळे एनडीएचं बळ वाढणार आहे। ऐन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपूर्वी शिंदे गटानं केलेली बंडखोरी
भाजपच्या पथ्यावरच पडलेली आहे, कारण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिंदे गटातल्या आमदारांची मतं आयतीच भाजपच्या पारड्यात पडणार आहेत। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी भाजपनं मंगळवारी नवी दिल्लीत एका विशेष बैठकीचं आयोजन केलेलं होतं। एनडीएचा घटक पक्ष नसताना सुद्धा या बैठकीसाठी शिंदे गटाला आमंत्रण देण्यात आलेलं होतं। शिंदे गटाच्या बंडाला उणेपुरे काही दिवसही झालेले नाहीत, तोच एनडीएच्या बैठकीचं आमंत्रण मिळाल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। राष्ट्रपती पदाची जी निवडणूक होते आहे यामध्ये एक आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू हे कॅन्डिडेट आहेत आणि आमच्या सर्व 50 लोकांचं समर्थन त्यांना आम्ही दिलेलं आहे। भाजपनं द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिलेली आहे। त्यांना निवडून आणण्यासाठी भाजपनं खास रणनीती आखलेली आहे। एनडीएच्या माध्यमातून जास्तीत जास्त आमदार आणि खासदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केला जात आहे। शिवसेनेतल्या बंडखोर शिंदे गटाला जवळपास 50 आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे 18 जुलैला होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत या आमदारांचा द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा असणार हे आता लपून राहिलेलं नाही। शिंदे गटानं भाजपशी युती केल्यामुळे भविष्यात एनडीएतील शिवसेनेची जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज भाजपपासून अंतर राखून आहे, तर शिवसेनेच्या खासदारांचा ओढा भाजपकडे असल्याचं दिसून येत आहे। भाजपसोबत युती करावी अशी मागणी शिवसेनेच्या खासदारांनी केली। युतीतली 25 वर्ष आणि महाविकास आघाडीतल्या 2.5 वर्षांचा अनुभव वेगळा असल्याची खतखत खासदार हेमंत गोडसेंनी बोलून दाखवली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोबत आहेत। दुसरीकडे आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रपणे लढवणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलंय। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभे आहेत, मात्र शिवसेनेच्या खासदारांना महाविकास आघाडीपेक्षा भाजपची ओढ लागलेली आहे। तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत होती, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाण्याची भूमिका घेतली होती। मात्र शिंदे गटानं त्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत वेगळा गट स्थापन करून उद्धव ठाकरेंना दणका दिला। आता खासदारांनी सुद्धा तशीच भूमिका घेत भाजपसोबत चला असा हेका धरलाय। एक विकास कामं आता जवळजवळ आम्हाला 3 वर्ष झालेत आणि 2च वर्ष राहिलेले आहेत। जी नैसर्गिक युती त्या ठिकाणी आहे, त्या माध्यमातून विकास कामं देखील होतील अशा प्रकारचं मत आपण त्या ठिकाणी मांडलं। वेगळा गट स्थापन करून एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत हातमिळवणी करून सरकार स्थापन केलं। परिणामी उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं। मात्र ज्यांच्यामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला त्यांना स्वीकारा अशी मागणी हेमंत गोडसेंनी केली आहे। आपण कुणाबरोबर नेमकं राहणार, महाविकास आघाडी बरोबर राहणार की शिंदे गटासोबत राहणार? आम्ही या संदर्भामध्ये आपण पॅचअप करावं अशा प्रकारची विनंती केलेली आहे आणि ती वेळोवेळी आम्ही करत जाणार। लोकसभेच्या निवडणुका आता अवघ्या 2 वर्षांवर आलेल्या आहेत। महाविकास आघाडीसोबत सत्तेत राहूनही शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांचं काँग्रेस राष्ट्रवादी सोबत मनोमिलन झालेलं नाही आणि आता राजकीय स्थिती बिकट झालेली असताना शिवसेनेच्या खासदारांनी भाजपसोबत युती करण्याची भूमिका घेतली आहे। त्यामुळे शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही। लक्ष्मण खाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। उद्धव ठाकरेंनी राजनाथ सिंग यांच्याबाबत केलेल्या कथित वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी राजनाथ सिंग यांनी फोन केला होता। त्यावेळी राजनाथ सिंग अस्सलाम वालेकुम असं म्हटल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं। उद्धव ठाकरेंच्या या कथित वक्तव्यानं भाजप संतप्त झाली आहे। राजनाथ सिंग असं बोलणारच नाहीत असं भाजपनं म्हटलंय। उद्धव ठाकरेंचे विनोद संपले का, त्यामुळे ते असल्या प्रकारचे विनोद करून मनोरंजन करत असल्याचा सवाल भाजपनं उपस्थित केला। नेत्यांचा अपमान भाजप सहन करणार नाही असंही भाजपनं ठणकावलंय। अशा कपोकल्पित दंतकथेच्या माध्यमातून लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचा हे अतिशय दुर्दैवी आहे।
व्यक्तिगत रीतीने कोणताही संवाद हा साधारणतः जो विशाल हृदयाचा मोठा नेता असतो अशा पद्धतीने कधीच तो भाष्य करत नाही. हे अनुचित आहे. राजकीय प्रथा परंपरेला सोडून हे जे भाष्य आहे याचा खरा तर जनतेने निषेध केला पाहिजे. सोशल मीडियाच्या नवीन पद्धत आहे की ज्या माध्यमातून मुद्दाम असं बोलायचं, मग सोशल मीडियामधून हे पाठवायचं, आणि म्हणून मी सांगितलं की हे निंदनीय आहे. राजनाथ सिंगांसारख्या मोठ्या नेत्यांच्या संदर्भात अशी दंतकथा करणे, ज्या संदर्भात मी माहिती घेतली, स्वतः राजनाथ सिंग साहेब हे बैठकीत असल्याने प्रत्यक्ष माझी त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही, पण मी त्यांच्या कार्यालयातून जेव्हा माहिती घेतली तेव्हा साधारणतः राजनाथ सिंगजी अशा पद्धतीचं कधीच वक्तव्य करू शकत नाही. मुद्दाम अशा पद्धतीने भाव करायचा. या अगोदरही माननीय अमित शहांच्या बाबतीमध्ये मला 2.5 वर्ष मुख्यमंत्री सांगितलं असं असत्य कथन करून मग शरद पवार साहेबांचा बोट घेऊन ते पुढे चालायला लागले. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचे निर्देश दिलेत. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाशिवाय जाहीर झालेल्या निवडणुका पार पडणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवीन अधिसूचना न काढण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत. तर आतापर्यंत जाहीर झालेल्या निवडणुकांच्या अधिसूचनेत कोणताही बदल करू नये असंही सुप्रीम कोर्टानं बजावलंय. त्यामुळे राज्यातील 92 नगरपालिकांच्या नगरपरिषदांच्या निवडणुका वेळेत आणि ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार आहेत. सुप्रीम कोर्टानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमात कोणताही बदल न करायला सांगितलं गेलंय. ओबीसींना कसा राजकीय धक्का बसलेला आहे आपण एक नजर टाकूयात. निवडणूक प्रक्रिया सुरू आहे तिथं हस्तक्षेप न करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी आरक्षणाच्या विना या निवडणुका पार पडणार आहेत. तर 92 नगर परिषदांमध्ये आरक्षणाशिवाय निवडणुका होतील. प्रक्रिया सुरू नसलेल्या ठिकाणी 1 आठवडा निवडणुका पुढे ढकलल्या जातील. महाराष्ट्राकडून ट्रिपल टेस्टची अट ही आता पूर्ण झालेली आहे. आरक्षणावरील पुढील सुनावणी ही मंगळवारी होईल. दरम्यान ओबीसी आरक्षणावर सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. काही दिवसांपूर्वी बांठिया आयोगानं राज्य सरकारला इम्पेरिकल डेटा सादर केला. इम्पेरिकल डेटाबाबत हा डेटा सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला. राज्य सरकारच्या वतीनं कोर्टात जो इम्पेरिकल डेटा सादर करण्यात आला त्याच्या आधारावर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षण लागू करावं अशी मागणी करण्यात येणार आहे. या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश न्यायमूर्ती खानविलकर आणि न्यायमूर्ती पारडीवाला यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाकडे ही सुनावणी होतीये. माननीय सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्र शासन बाजू मांडत असताना सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता यांनी महाराष्ट्र शासनाची बाजू मांडत असताना हे म्हटलं की जोपर्यंत न्यायालयात पूर्ण अहवाल आयोगाचा येत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया थोडं लांबणीवर ढकलण्याचं त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. पण न्यायालयात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्याकडून सिनियर काउन्सिल यांनी असं म्हटलं की आम्ही जास्तीत जास्त 8 दिवस वेळ म्हणजेच मंगळवारपर्यंत येणाऱ्या 19 तारखेपर्यंत वेळ देऊ शकतो आणि 19 तारखेपर्यंत म्हणजेच मंगळवारपर्यंत ही सुनावणी ॲडजन झाली. यानंतर पावसाच्या बातम्या जाणून घेऊयात. पावसाचा नागरिकांना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय. नाशिकमध्ये झालेल्या महापुरामुळे पुराच्या पाण्यामध्ये 3 जण वाहून गेल्याचं पाहायला मिळतंय. दिंडोरीमध्ये नदी पार करत असताना काका आणि त्यांची 6 वर्षांची मुलगी वाहून गेली आहे. त्र्यंबकमध्ये एक 34 वर्षीय तरुण वाहून गेलाय. दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये घराबाहेरच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्याच्या मध्ये खेळत असताना एका कुटुंबातील 3 चिमुकल्यांचा मृत्यू झालाय. शहापूरमध्ये नदी नाल्यांना आलेल्या पुरामध्ये 4 वेगवेगळ्या ठिकाणी 4 जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. या 4घांचे मृतदेह सापडले तर 2 बेपत्ता आहेत. त्यामुळे राज्यातील ज्या ज्या ठिकाणी पुराचा धोका आहे त्या सर्व नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं. नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यातल्या नांदा गोमुख मार्गावरच्या पुलावरून स्कॉर्पिओ वाहून गेल्याची घटना घडली आहे. यातले 5 ते 6 प्रवासी पुरात वाहून गेल्याची माहिती समोर येते. दुपारी 3 वाजताची ही घटना आहे. अतिशय
धक्कादायक अशी ही दृश्य आहेत. नदीला मोठा पूर आलेला असताना ही गाडी पुलावरून घालण्यात आल्याचं कळतंय आणि त्यामुळे ही गाडी वाहून गेली. वाहून गेल्यानंतर ती एका ठिकाणी अडकली. पण पुराचं पाणी हे सातत्यानं वाढत होतं. त्या गाडीमध्ये काही लोक आहेत, त्यांना बाहेर पडायचा मार्ग दिसत नाही. कदाचित यातले 3 जण नागपूरचे तर 3 जण मध्य प्रदेशचे असल्याचं सुद्धा कळतंय. हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात, पण कदाचित त्या वेळी जर दारं उघडली असती स्कॉर्पिओची तर त्या मधल्या प्रवाशांना बाहेर पडणं शक्य झालं असतं, पण कदाचित त्यांना तो वेळ मिळाला नसावा. ही स्कॉर्पिओ वाहून इथपर्यंत आलेली आहे आणि पाण्याचा जोर काहीसा कमी झाल्यानंतर ही स्कॉर्पिओ आता दिसू लागली. या निमित्तानं आवाहन करतोय आम्ही की कुमारे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आज नांदागुमुख सत्रापूर मार्गावर नांदागुमुख जवळ जो नाला आहे बामण नाला, या नाल्यामध्ये जे मुलताईवरून पाहुणे म्हणून आलेले नांदागुमुखमध्ये ढोकेकडे जे पाहुणे आले होते त्याच्यामध्ये स्कॉर्पिओमध्ये 5 जण आणि एक ड्रायव्हर असे 6 जण त्या पुलावरून पुढं पाणी वाहत होतं. त्या पाण्यामध्ये त्यांनी गाडी टाकली. स्कॉर्पिओ बंद पडाली आणि बंद पडल्यामुळे पाण्याचा फ्लो आणखी जास्त वाढला. त्यामुळे ते स्कॉर्पिओ आणि 6 जण त्या ठिकाणी वाहून गेले आणि त्यांचा 6 जणांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. त्या ठिकाणी 2 महिला आणि 1 जेंट्स हे त्या ठिकाणी पाण्याच्या बाहेर रेस्क्यू ऑपरेशन काढून त्या ठिकाणी निघालेले आहे. आणि माननीय माजी मंत्री सुनील केदार साहेबांच्या निर्देशानुसार नागपूरची रेस्क्यू टीम सुद्धा या ठिकाणी येत आहे. साहेब सतत त्या ठिकाणी अधिकारी लोकांच्या त्या ठिकाणी संपर्कामध्ये आहे. या ठिकाणी केवळ पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ, तहसीलदार आणि त्या ठिकाणी एसडीओ साहेब सुद्धा या ठिकाणी सर्व उपस्थित आहे. गावकरी मंडळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. परिसरामधील लोकांना सुद्धा या ठिकाणी लोक या ठिकाणी दाखल झालेले आहे. सर्वांच्या नजरा जे उरलेले 3 जे त्या ठिकाणी हे आहेत 3 लोकांची सेवा आहे ते काढण्यासाठी सर्वजण त्या ठिकाणी शोध घेत आहे. स्कॉर्पिओ सुद्धा त्या ठिकाणी एका बंधाऱ्यामध्ये अडकलेली आहे आणि लवकरच या ठिकाणी नागपूरची टीम रेस्क्यू या ठिकाणी ऑपरेशनला सुरुवात होईल. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.